हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा हे स्वीटकॉर्न पासून लाडू बनवून दाखवते. आता हे स्वीटकॉर्न चांगलं तुपात भाजून घ्यायचं. 1 वाटी स्वीटकॉर्न आहे. हिला 2 ते 3 चमचे पोहे खायचं, बेसन टाकायचं आणि लाडू पिठी साखरेमध्ये करायचे. तुम्हाला पाकामध्ये करायचे असले तर खूप भाजावं लागेल आणि खूप मोकळं करावं लागेल. आता हे पिठी साखरेमध्ये करते मी. चांगलं गावरान तूप टाकलेलं का, जास्त कडले आले म्हणून तुम्हाला तसं दिसायला. गावरान तूप आहे घरचं. आता चांगलं भाजून घेते. आता स्वीटकॉर्न खूप यायले ना, ह्याचा हलवा पण खूप छान होते बरं का. एकदा करून खावा तुम्ही. हलव्यामध्ये गरा आणि थोडं बेसन टाकावं लागतं. खूप टेस्टी हलवा होता. ह्याची भाजी चांगली होती, तिचे भजे चांगले होते. मी रेसिपी भरपूर टाकलेल्या आहेत. हलवा टाकायचा राहिला. आणि आज मी ह्याची इडली करणार आहे. तांदूळ भिजवलेत 1 वाटी आणि स्वीटकॉर्नचं पेस्ट करून 1 वाटी घेतलंय. आता हे दोन्ही मिक्स करायचे. इथे तांदूळ भिजवून ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये स्वीटकॉर्नचं पेस्ट करून ठेवलं. आता ते तांदूळ 3 मिनिटे भिजवायचेत ना, म्हणून ते पेस्टमध्ये मिक्स करायचे. आता हे पिठी साखर टाकून लाडू वळायचे ह्याचे ना. हे थोडं भाजत आलं की ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं. बेसन जर तुम्ही आता टाकलं तर हे चिकट होऊन बसेल. थोडं भाजत आल्यानंतर बेसन टाकायचं. हे भाजत आलं की मोकळं होते. मोकळं व्हायला की त्यात बेसन टाकून द्यायचं. आणि हे तूप सोडत असतं. ह्याचं तूप सोडायचं तुम्ही. बघितलं कसं दिसायला तुम्हाला. आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यात पोहे खायचे 2 ते 3 चमचे. तुम्ही वाटीला वाटी बेसन टाकलं तर चालतंय, पण माझ्याकडे लाडू पण जास्त खात नाहीत म्हणून मी थोडे करायले, व्हिडिओसाठी करायले. आता केल्यानंतर तर काय टाकून थोडं देतो आपण, पण खात नाहीत जास्त तुम्ही. मी आणि माझे मिस्टर खातो. आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये बेसन टाकून घेते चांगलं भाजल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये बेसन टाकले आणि सुकामेवा पण त्याच्याबरोबर टाकायला मी काप केलेले टाकले, म्हणजे भाजून निघतंय. बाजूला भाजायची गरज नाही. आता हे असं भाजून घ्यायचं. बेसन टाकले की मोकळं होतं. आणि निर्लेपच्या कढईपेक्षा लोखंडाच्या कढईमध्ये भाजलेलं खूप टेस्टी लागते. म्हणून मी लोखंडाची कढई घेतली आणि निर्लेपचे भांडे जास्त वापरत नाही. मी लोखंडाच्या ह्याच कढईमध्ये सगळं करून दाखवते. मला कढई ही खूप आवडते. आता हे चांगलं बेसन भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला पिठी साखर टाकून लाडू वळायचे. हे भाजून घेते आणि पिठी साखर मिक्सरमधून काढून टाकते. आता हे बघा, हे छान भाजून झाले. बेसनाचा पण छान सुगंध रडायला आणि हा काय छान सुगंध यायलाय बरं का. आणि ह्याच्यात आपण गावरान तूप टाकलेलं आहे ना, त्याचा पण इतका सुगंध छान सुटलाय, घमघमाट सगळ्या घरामध्ये सुटलाय बरं का. आता हे बंद करते. ह्याच्यामध्ये मी ना 1/2 चमचा वेलची पावडर टाकले. आता ही साखर दळून घेतली मी. ती साखर दळून घेतलेली आता हे थोडं गार होऊ द्यायचं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आपण गरम मध्ये जर मिक्स केलं तर दगडाने लाडू फुटत नाही. एवढा दगडाने न फुटणारा लाडू तयार होते. म्हणून थोडं कोमट झालं ना की त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. बघा किती छान भाजले. तुम्ही ह्याच्यामध्ये गऱ्याचे करायचे असले गरा टाका, बेसनाचे करायचे असले बेसन टाका. म्हणजे तुम्हाला जे आवडते ते करा. म्हणजे गुलाबजामुन पण छान होते बरं का. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ नाहीतर मग मैदा मिक्स करायचा. रवा मिक्स करायचा असला तर 4 घंटे अगोदर भिजवून ठेवावं लागतं. त्याच्या अंगचं पाणी निघतंय ना मक्याच्या, ते अंगचं पाणी काढून मक्याच्या कणसाच्या अंगचं पाणी जितकं निघतंय तितकं त्याच्यामध्ये मग आपल्याला रवा मिक्स करून ठेवायचा. आता हे थोडं गार होते, परत आपण ह्याचे लाडू तयार करू. आता ह्याच्यात सगळं टाकलेलं आहे, काजू बदाम टाकलेले, सगळं टाकलेलं आहे. आपण आता काय करू, ह्याच्यामध्ये साखर टाकू. 1 वाटीला 1 वाटी साखर टाका, तर छान लागते, टेस्टी लागते. आणि त्याच्यामध्ये ना ह्याचा वास येत नाही, मक्याचा वास येत नाही बघा. आता ह्याच्यामध्ये साखर टाकली मी. आता असं हाताने मिक्स करायचं. थोडं गरम आहे
पण गरममध्येच मिक्स करायचं, नाही तर ह्याचा लाडूच होणार नाही. गार झालं तर ह्याचा लाडू बनणार नाही. का तर आपण पिठी साखर टाकून करायलो ना, तरी सुद्धा माझ्याकडून जास्त भाजले, लाडू होण्याची शक्यता कमीच आहे. मी करून दाखवते तरी तुम्हाला. चांगलं मिक्स करायचं बरं का, चांगलं छान मिक्स व्हावं ते. माझ्या एक हातात व्हिडिओ आहे, माझ्याकडे कॅमेरा नाही आहे, मागवलाय आता, येणार आहे. का तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाहीत लोक. कुणाच ठाऊक त्यांना काय वाटते ते सबस्क्राईब केल्यानंतर. थोडं बघत जावा, सबस्क्राईब करत जावा. माझं पण वय खूप आहे, मी व्हिडिओ बनवते, ह्याचं तुम्हाला कौतुक वाटू द्या माझ्यासाठी. असे लाडू करायचे. मी तुम्हाला दोन्ही हाताने लाडू करून दाखवते. हे माझ्या एका हाताने बसत नाही, तरी मी प्रयत्न करते, पण करून दाखवते दोन्ही हाताने. आणि ह्याला तूप थोडं टाकावं लागेल. थोडं मिक्स कमी झालंय तूप, आणखीन थोडं तूप टाकते आणि परत मग मी ह्याचे तुम्हाला लाडू करून दाखवते. आता हे बघा, मी मक्यापासून स्वीटकॉर्नपासून लाडू तयार केले. पिठी साखर टाकून केले. तुम्हाला पाकातले करायचे असते तर पाकातले पण करू शकता तुम्ही. असेच भाजायचे आणि ते पाक, बुंदीचा पाक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकून गाठ होऊ द्यायची नाही, मिक्स करायचं सगळं आणि लाडू तयार करायचे. हे बघा, मी 5 लाडू तयार केले. माझ्याकडे कुणाला जास्त आवडत नाही, मी व्हिडिओसाठी माझे लाडू तयार केले बरं काय. आणि स्वीटकॉर्नपासून अमेरिकन मक्याच्या कणसापासून हे लाडू तयार केलेले. त्याच्यामध्ये बेसन वापरले आहे. मी थोडं मीठ टाकले, पण तुम्हाला स्किप झाले मीठ टाकायला दाखवायचं. कोणत्याही गोड्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चवीला चांगलं लागतं. माझी जर स्वीटकॉर्नपासून तयार केलेल्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.